नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चोच आणि चारा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16 अभ्यासत आहोत। या भागामध्ये चोच आणि चारा या पाठाचा हा चौथा भाग आहे। सेशन क्रमांक 14 आहे आणि या भागामध्ये आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आजच्या आपल्या या पाठाच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, खालील आकृती पूर्ण करा। चोचींचे विविध उपयोग। याच्यामध्ये तुम्हाला ही जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये पक्ष्यांच्या चोचींचे उपयोग लिहायचे आहेत। चला तर आपण याचे उत्तर जाणून घेऊया। 1, चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे। 2, बिया फोडणे। 3, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणे। 4, घरटे बांधणे। 5, पिल्लांना भरवणे आणि 6, झाडावर किंवा वेलीवर लटकणे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तरे लिहा। अ, चोचीचा वरचा भाग, काय म्हणतो आपण त्याला? मॅक्सिला। आ, चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग, आपण त्याला म्हणतो मॅन्डिबल। चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग, जर तो अंड्याच्या बलकामध्ये असेल तर तेव्हा आपण त्याला एकटीत म्हणतो, पण हा चोचीचा टोकदार असलेला दातासारखा खालचा जो भाग आहे त्याला आपण मॅन्डिबल असं म्हणतो। चोचीचा वरचा भाग मॅक्सिला आणि चोचीचा खालचा भाग मॅन्डिबल आणि चोचीचा टोकदार असलेला म्हणजे चोच येण्या अगोदर जो टोकदार भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? एज टीथ। पुढचा प्रश्न आहे चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी। तर उत्तर आहे धनेश अर्थात हॉर्निबल। एकटूथ नसलेला पक्षी, तर त्याचे उत्तर आहे किवी। किवीला एकटूथ नसतात। प्रश्न क्रमांक 3, कोण ते लिहा। अ, अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी। उत्तर आहे अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो। आ, चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी। उत्तर आहे चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 मधील ई, शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी। तर याचे उत्तर आहे शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी म्हणजेच शिंजीर। ई, घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी। उत्तर आहे घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी सुगरण किंवा बाया। प्रश्न क्रमांक 4, फरक लिहा। याच्यामध्ये बघा तुम्हाला 2 कॉलम दिलेले आहेत, किवी पक्षी आणि इतर पक्षी। तर ह्या 2 कॉलम मध्ये तुम्हाला किवी पक्षी आणि इतर पक्षीमध्ये काय फरक असतो ते लिहायचं आहे। तर पहिला पाहूया किवी पक्षी। मुद्दा 1, एक टूथ नसतो। किवी पक्षीला एक टूथ नसतो। इतर पक्षीमधला पहिला मुद्दा आहे पिल्लांना एक टूथ असतो। किवी पक्षीमधील दुसरा मुद्दा आहे पिल्ले पायांनी अंड्यांचे कवच फोडतात। इतर पक्षींमधील दुसरा मुद्दा आहे पिल्ले एक टूथने अंड्यांचे कवच फोडतात। तर बघा आता इथे आपल्याला काय फरक जाणवत आहेत की इतर पक्ष्यांचे जे एक टूथ येतात त्याच्या द्वारे ते अंड्याचा जो कवच असतो तो फोडून मग बाहेर येतात, पण किवी पक्षी यांना एक टूथ नसल्या कारणाने ते आपल्या पायांनी अंड्याचे कवच फोडतात आणि बाहेर येतात। पुढचा प्रश्न आहे अ, चोचीचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ लिहा। उत्तर, चोचीचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात हे विधान खरे आहे। आपण पक्ष्यांचे निरीक्षण केले तर हे म्हणणे सहज पटेल। आता हेच बघा, सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घारांना पक्ष्यांची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे टक करता यावे
यासाठी चोच अंकुचीदार व टोकाजवळील बाकदार. पुढील उत्तर कंटिन्यू आहे. बाकदार असते. शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असते. त्याला पाकळीवर बसून मध शोषून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व बाकदार असते. उडता उडता माशा, टोळ पकडता यावेत यासाठी वेडा राघू ह्या पक्ष्यांची चोच सरळ व लांब असते. सुतार व हुप्पो या पक्ष्यांची चोच सरळसोट असते. अशा चोचीमुळे जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडामधील किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते. अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच हे समीकरण तयार झाले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. याच्या आधी जो आपण प्रश्न पाहिलेला आहे तो सुद्धा प्रश्न क्रमांक 5 मधील होता. प्रश्न क्रमांक 5 आहे पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. आता याच्यातील प्रश्न क्रमांक 5 मधील आपण अभ्यासत आहोत. पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती सांगा किंवा लिहा. उत्तर: खरे सांगायचे तर हा पाठ वाचल्यावरच मला पक्ष्यांबद्दल नीट माहिती मिळाली. पक्ष्यांच्या पिल्लांना एक टूथ असतो हे तर मला आत्ताच कळले. पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजे त्यांचे नाकच. माणसांचे नाक त्यांच्या तोंडाच्या वर असते. पक्ष्यांचे नाक त्यांच्या चोचीच्या वर असते. माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात. पक्ष्यांमध्येही अशीच रचना असावी असे मला वाटू लागले. उत्तर कंटिन्यू आहे याचं. सुगरण पक्षाचे घरटे, उत्तर आपल्याला कंटिन्यू लिहायचं आहे. सुगरण पक्षाचे घरटे मी पाहिले होते. शिंपी पक्षाचे घरटे पाहिलेले नाही. शिंपी पक्षाच्या घरट्याबद्दल मिळालेली माहिती मला नवीनच आहे. शिंप्यांचे घरटे मी नक्कीच पाहणार आहे. तशा रीतीने पक्ष्यांच्या चोर पुराणातून आपल्यालाही बरीच नवीन माहिती मिळालेली आहे या पाठाच्या माध्यमातून. प्रश्न क्रमांक 5 मधील ज्याने चोच दिलीये तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर: या विश्वात लहान मोठे अगणित जीव आहेत. या सर्व जीवांची एक साखळीच आहे. एक प्रकारचा जीव नष्ट झाला तर सर्व जीवांना धोका निर्माण होतो. साखळी तुटते म्हणून निसर्ग सर्व जीवांचे रक्षण करतो. या अर्थानेच ज्याने चोच दिली तो चाराही देतो ही म्हण आलेली आहे. पक्ष्यांचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. चोचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. सगळ्यांचे खाद्य एकच असते तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते. प्रश्न क्रमांक हा पुढे कंटिन्यू करत आहोत आपण. त्यांची उपासमार झाली असती. गॅलोपॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्याची माहिती खूप महत्त्वाची आहे. त्या बेटावर या एकाच प्रकारचे पक्षी आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते. म्हणजेच त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला, अन्न दिले, हाच त्या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. आता बघा तुम्हाला इथे वाक्य दिलेले आहेत आणि त्याच्यातील क्रियाविशेषण अधोरेखित करायचं आहे. पहिलं वाक्य हे सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. त्याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणते येणार? आरामात. दुसरा आहे बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. तर याच्यामध्ये अचूक हे क्रियाविशेषण येईल. प्रश्न क्रमांक तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. त्याच्यामध्ये बारकाईने हे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, क्रियाविशेषण येणार. घार आपली शिकार घट्ट पकडते. त्याच्यामध्ये घट्ट हे क्रियाविशेषण येईल. प्रश्न क्रमांक 7. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर
त्यांचे वैशिष्ट्य लिहा. तर इथे बघा आपण पक्षी आणि त्याची वैशिष्ट्य. पक्षी पहिला धनेश म्हणजेच हॉर्नबिल. त्याचं वैशिष्ट्य काय की वैशिष्ट्यपूर्ण आकाराची चोच असते. त्याच्यानंतर दुसरा पक्षी आहे फ्लेमिंगो. याचं वैशिष्ट्य आहे फ्लेमिंगो गुलाबी शेंद्री रंग, भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी, चोच मध्येच वाकडी. तर हे फ्लेमिंगो पक्ष्यांचं वैशिष्ट्य आहे. पुढचा पक्षी क्रमांक 3 गरुड घार आणि ससाना. ह्या गरुड घार आणि ससाना यांचे वैशिष्ट्य काय असतं की सापापासून सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. शिकार घट्ट पकडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार व अंकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो. आता पक्ष्यामध्ये आपण क्रमांक 4 पाहणार आहोत सुतार हुप्पो. यांचे वैशिष्ट्य पाहूया. सरळ सोट चोच, जमिनीवरचे व झाडाच्या खोडात दडलेले किडे खाऊन पोट भरतात. पक्षी क्रमांक 5 शिंजीर. शिंजीर म्हणजेच आपण त्याला दुसरे नाव म्हणतो शक्करखोटा किंवा सनबर्ड्स. यांचे वैशिष्ट्य असतात बाकदार, पातळ व शरीरापेक्षा लांब चोच असते. चिमणीपेक्षाही लहान फुलांच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतो. पक्षी क्रमांक 6 पोपट. वैशिष्ट्य पोपटाचं वैशिष्ट्य आता आपण पाहूया. जाडसर बाकदार चोच, शेंगा तिळा एवढ्या लहान बियासुद्धा सहज फोडून खातो. डहाळ्यावरून चालताना डहाळीला पकडण्यासाठी चोचीचा उपयोग करतो. पक्षी क्रमांक 7 खंड्या. खंड्याचं वैशिष्ट्य आपण पाहूया. चोच सरळसोट असते. उडता उडता पाण्यात सूर मारून माशांना अचूक पकडतो. पक्षी क्रमांक 8 वेडा राघू. वैशिष्ट्य आहे वेडा राघवाचं कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करतो. उडत्या माशा टोळ पकडता यावेत म्हणून चोच लांब व सरळ असते. पक्षी क्रमांक 9 सुगरण बाया. वैशिष्ट्य नजाकदार कलाकुसर केलेले घरटे विणतात. पक्षी क्रमांक 10 शिंपी. वैशिष्ट्य आहे शिंपीचे पाने शिवून घरटे तयार करतो. चोच सुईसारखी पातळ व टोकदार असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण चोच आणि चारा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.